सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात। नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये। शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून आमदार निलेश राणेंचा भावाला सल्ला, तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणेंचं उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ आहे। बाप शब्द निघाल्यानं थोडेसे मतभेद निर्माण झाले। नितेश राणेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री। दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू, सूत्रांची माहिती। लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य। एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मातोश्रीवर बैठक। महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। मुंबईतील निरीक्षक आणि उपनेतेही बैठकीला हजर। राहुल गांधींच्या लेखाला मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखाने उत्तर। जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात। महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का। 401 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला। सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी AI वर चर्चा। सोलापूरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। अजित पवारांबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक। चंद्रहार पाटील उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 5 कार्यकर्त्यांसह उद्या ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी आयकर डेटाचा वापर। IT डेटा मिळवल्यास परवानगी, तर सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरणार। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक ढोळी हत्याकांड प्रकरणात आरोपीला अटक। मुख्य सूत्रधार अविनाश ढोळीच्या दादरा नगर हवेलीतून मुसक्या आवळल्या। गडचिरोली जिल्ह्यामधील सीमावर्ती भागात मोठी दुर्घटना। गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या 8 पैकी 6 जणांचे मृत्यू। तेलंगणाच्या भोपालपल्ली या जिल्ह्यातील अंबलपल्ली गावातील घटना आहे। 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार। साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर साहित्य संमेलनाचं आयोजन।